जुन्या प्लास्टिक बॉटलला फक्त 2 छिद्र पाडा आणि पंखा साफ करण्याचं अवघड किचकट काम चुटकीसरशी करा। ना टेबल ना खुर्ची, खाली बसल्या बसल्या तुम्ही पंखा पूर्णपणे स्वच्छ करू शकता। असं एक पॉवरफुल टूल आपण बनवणार आहोत, टाकाऊपासून टिकाऊ। आणि बघा, पंखा असा घाण झाला की अगदी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, कोणाची तरी मदत लागते, तेव्हा पंखा साफ होतो। परत खुर्चीवर चढा, टेबलवर चढा, पडण्याची भीती असते। त्यामुळे पंखा साफ करण्यासाठी एकदा फक्त अशी प्लास्टिक बॉटल वापरा, एकही रुपया खर्च होणार नाही। फक्त 5 मिनिटात हे बनवून तयार होतं आणि वर्षानुवर्ष आपण याला वापरू शकतो। चला तर याला कसं बनवायचं ते बघूया। डिटेलमध्ये व्हिडिओ पूर्ण शेअर करणार आहे आणि त्यासोबतच इथे कोणत्याही आकाराची छोटी मोठी प्लास्टिक बॉटल तुम्ही घेऊ शकता। कोल्ड ड्रिंकची असेल ती घेतली तरी चालतं। त्याचा जो वरचा भाग आहे झाकणाच्या साईडचा, जसा मी कट केला तसा कट करून घ्यायचा। त्यानंतर खालचा जो भाग आहे तो असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित हा प्लास्टिकचा भाग दोन्ही साईडने मी कट केलेला आहे। त्यानंतर ना आता इथे आपल्याला थोडीशी बॉटल कट करायची आहे, तर मार्किंगची काही गरज नाही, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी यावरती थोडंसं असं मार्किंग करून घेत आहे। तर याला आपण आता मार्क केलेल्या भागामध्ये कट करणार आहोत। तर समोरासमोर प्लास्टिकच्या बॉटलच्या असं आपल्याला 2 मार्क करायचे आहेत सेम। बघू शकता, मोजमाप घ्यायची गरज नाही, ढोबळ मनाने तुम्ही करू शकता। आणि थोडंसं वाकडं तिकडं झालं तरी काहीच हरकत नाही, असं नाही की सरळ रेषेत पाहिजे। अगदी सहज याला बनवू शकता, लहान मुलं बनवतील एवढं याला बनवणं सोपं आहे आणि असं वेगळं कोणतं टूल किंवा खर्च लागत नाही याला बनवण्यासाठी। त्यामुळे आजच बनवून बघा। तर आता मार्क केलेला जो भाग आहे ना, तो आपण असा कट करून घेऊया। दोन्ही साईडने मी त्याला असं कट करून घेत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा, आता प्लास्टिक बॉटलला ना आपण अशा प्रकारे कट केलेलं आहे। तर समोरासमोर कट केल्यानंतर बघा कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे हे दिसत आहे। तर तेवढंच मी कट केलं जेवढं आपण मार्क केलं होतं। त्यानंतर ना प्लास्टिक बॉटलचा जो समोरचा भाग होता झाकणा साईडचा, तो आपल्याला घ्यायचा आहे। आणि बघा, बॉटलचे जे दोन्ही भाग कट केले होते ना, त्याच्या साईडने थोडासा शिल्लक भाग होता, त्यावरती आपल्याला गोलाकार कट करायचा आहे। छोटा गोलाकार कट करा, म्हणजे कसं सुपारी एवढा गोलाकार कट करा, जेणेकरून आपल्याला हा जर गोलाकार मोठा झाला ना तर प्लास्टिक बॉटलच आपली दुसरी घ्यावी लागेल, कारण की यामधून हे झाकणाचा जो भाग आहे तो आपण लावणार आहोत, तर ते बाहेर निघेल। त्यामुळे ना छोटा आकार कट करा, वाटलंच छोटं झालं तर नंतर मोठं देखील करता येतं। तर मी याला असं छोट्या आकारातच कट केलेलं आहे। त्यानंतर ना एखादा जुना कपडा घ्यायचा, टी शर्टचा असेल, गाऊनचा असेल किंवा परकर पेटीकोट, असं काही तुमच्याकडे जो कपडा आहे जो तुम्हाला फेकून द्यायचा आहे तो तुम्ही वापरू शकता। आणि विशेष म्हणजे हा जो कपडा आहे ना, तो आपण परत देखील रियूज करू शकतो किंवा घाण झाला तर धुण्यात देखील आपल्याला टाकून परत त्यावरती लावता येतो। असं टूल आपण बनवणार आहोत, कारण की पंखा घाण आहे, धूळ आहे, तर कपडा देखील घाण होणारच, त्यामुळे त्याला बदलण्याची गरज आहे। तर त्याप्रमाणेच आपण याला बनवणार आहोत। आता बघा, इथे ना कपडा दोन तुकडे मी कपड्याचे केले, दोन्ही म्हणजे सारखेच आहेत, तेवढ्याच साईजचे कपड्याचे तुकडे ठेवले, कारण की इक्वल प्रमाणातच आपल्याला याला लावायचं आहे। आता एक कपडाचा तुकडा जो आहे ना तो मी घेतला आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला दुमडायचं आहे। आता दुमडायचं किती लांब ठेवायचं, तर ते आपल्याला प्लास्टिक बॉटलनुसार ठेवायचं आहे। प्लास्टिक बॉटल जेवढी लांब आहे किंवा जेवढी छोटी आहे त्यानुसार हे भाग असा आपल्याला म्हणजे गुंडाळायचा आहे, छोटा मोठा करायचा आहे। जाडीला अंदाजाने घेऊ शकता, पण लांबीला ना प्लास्टिक बॉटलच्याच आकाराने ठेवा। जसं तुम्ही बघितलं, आता प्लास्टिक बॉटलच्या बाहेर हा कपडा जात होता, तर त्याला मी अजून छोटं केलं अशा प्रकारे दुमडून। तर सहज तुम्ही याला अशा प्रकारे फक्त गोलाकारात रोल करून घ्यायचं। आता दुसरा देखील मी कपड्याचा असाच रोल केलेला आहे, साईज हे करून। आणि त्यानंतर प्लास्टिकचा जो कट केलेला भाग आहे बॉटलचा तो घ्यायचा। आणि बघा, आपण याला ना कट केलं होतं मधोमध दोन्ही साईडने, तर त्यामुळे काय झालेलं आहे, दोन्हीकडे असे खाचे बनलेले आहे, जिथे प्लास्टिकचा भाग आहे, प्लास्टिक बॉटलचा भाग शिल्लक आहे। तर त्या भागामध्ये आपल्याला हा कपडा असा टाकायचा आहे आणि कपडा टाकून व्यवस्थित दाबून इथे धरून ठेवायचा। आणि त्यानंतर एका दोरीच्या मदतीने इथे आपल्याला हे बांधायचं आहे। तर सुरुवातीला मी इथे एक सिंगल अशी गाठ मारून घेते, जेणेकरून हे निघणार नाही। आणि त्यानंतर आता बघा, याला ना आपल्याला कपडा जो आहे तो प्लास्टिक बॉटलला असा दाबून लावायचा आहे, इथे गुंडाळायचा आहे म्हणू शकता, जेणेकरून काय होतं, कपडा इकडे तिकडे सरकत नाही, व्यवस्थित जागेवरती राहतो। हे महत्त्वाचं आहे की तुम्ही याला कसं इथे दाबून बांधता। तर अशा प्रकारे जवळजवळच मी याला असं वेडे याचे घेत आहे आणि याला दाबून पीळ यामध्ये टाकत आहे। आता तुम्ही बघू शकता, प्लास्टिकच्या बॉटलचा आपण किती छान वापर करू शकतो, हे एक उदाहरण आहे। अगदी बऱ्याच वेळा असे टूल जे आहेत ते मार्केटमध्ये खूप महाग मिळतात, पण आपण घरी याला बनवू शकतो। एक तर पैसे खर्च करण्याची गरज नाही, स्वतः काही बनवलं आहे त्याचा आनंदच वेगळा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
म्हणजे जे अवघड किचकट काम वाटतं, इतर कोणाची मदत लागते, तर त्या कामासाठी आपण घरच्या घरी असं टूल बनवून ते काम सोपं करू शकतो. आता बघा असा कपडा मी ना पूर्ण यावरती गुंडाळून घेतला. त्यानंतर शेवटी देखील गाठ मारली आणि त्याला व्यवस्थित असं तिथेच गुंतवून घेतलं. थोडंसं त्यामध्येच एक्स्ट्रा जो दोरा आहे तो त्याला वरती बांधून घेतला. कोणताही दोरा तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे असे नाडे होते शिल्लक, तर ते मी इथे वापरत आहे. त्यानंतर ना दुसरा कपडा घ्यायचा आहे गुंडाळून ठेवलेला आणि तो दुसऱ्या साईडने अशा प्रकारे आपल्याला लावायचा आहे. अगदी सहज लागतो, काहीच इथे प्रॉब्लेम येत नाही. अगदी तुम्ही जर याला बनवलं ना तर 2 मिनिटाचं हे काम आहे आणि खूप मजबूत बनतं. आता बघू शकता अशा प्रकारे ना दुसऱ्या साईडने देखील मी हा भाग कपड्याचा टाकला आणि परत तेच रिपीट करायचं. दोऱ्याने अगोदर जसं बांधलं होतं ना गच्च, तसंच इथे याला बांधून घ्यायचं आणि या प्लास्टिकच्या बॉटलवरती दोन्ही साईडने कपडे असे गुंडाळून आपल्याला बांधायचे आहेत. जेणेकरून काय आणि टाईट करून ओढून थोडंसं त्याला ना असा पीळ द्यायचा, म्हणजे हे गच्च राहतं आणि दोन्ही बॉटलच्या मध्ये जो आहे ना तो गॅप निर्माण होतो, जो की गॅप आपल्याला महत्त्वाचा आहे नंतर पंखा साफ करण्यासाठी. त्यामुळे असं एकाजवळ एक दोन्ही असे कपडे आले नाही पाहिजेत, थोडा तरी गॅप त्यामध्ये असलाच पाहिजे. जसं आता तुम्ही बघू शकता थोडासा गॅप दिसत आहे, खूप जास्तही गॅप नसला पाहिजे. जर खूप जास्त गॅप झाला तर काय होईल, पंखा आपला व्यवस्थित साफ होणार नाही. आणि जसं आता खूप छोटी प्लास्टिकची बॉटल वापरू नका, मीडियम वापरा, म्हणजे कसं पंख्याच्या साईजनुसार हे आपल्याला लावता येतं. आणि त्यानंतर ना आता बघा हा जो भाग होता जिथे आपण छोटं छिद्र करून घेतलं होतं ना सुरुवातीला, त्या छिद्रामध्ये आपल्याला हा प्लास्टिकचा भाग असा टाकायचा आहे, दाबून टाकायचा. वाटलंच तर कपडा लावण्या अगोदर टाकून घेतला आणि नंतर कपडा लावला तरी चालतं, तुम्हाला जसं सोपं वाटेल त्यानुसार इथे हे प्लास्टिकचा भाग लावून घ्या. जसं की तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित मी याला लावलेलं आहे आणि छिद्र छोटं होतं त्यामुळे हा भाग कितीही ओढला ना तरी निघत नाही आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जर त्या छिद्रातून सारखंच हा प्लास्टिकचा भाग निघत असेल तर ते आपलं टूल वाया जाईल, काही कामी येणार नाही, कारण की त्याने आपल्याला पंखा साफ करता येणार नाही. त्यानंतर माझ्याकडे जुनी वायपरची दांडी आहे, तुमच्याकडे प्लास्टिकचा पाईप असेल, वायपरची लाकडी दांडी असेल किंवा असंच दांडी असेल लाकडी तर ती वापरू शकता. साईजचं जर वायपरची लाकडी दांडी वापरली ना तर प्लास्टिकच्या बॉटलचा जो समोरचा भाग होतो ना झाकणाच्या तिथला, ती अगदी परफेक्ट मॅच होतं, त्याची साईज आणि त्याची व्यवस्थित बसते. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा बनवलं होतं ते दाखवलं, पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असले की त्या साईजची जर आमच्याकडे काही असं दांडी नसेल तर काय करायचं. तर आता बघा इथे ना माझ्याकडे दुसरं वायपर होतं ज्याची दांडी आहे, तर ही दांडी छोटी होत होती, त्यामध्ये जात नव्हतं, तर मी तिथे ना कपडा गुंडाळा जेणेकरून हे टाईट इथे बसलं. तर असे आपण छोटे छोटे जुगाड घरी करू शकतो जेणेकरून आपल्याला काही अडचण येत नाही, खर्च होत नाही आणि घरच्या घरी आपण याला बनवू शकतो. परफेक्ट असं काही आपल्याला मिळत नाही कारण की जुन्या वस्तूपासून आपण बनवत आहोत, पण त्याला आपण परफेक्ट बनवू शकतो घरच्या घरी काही ना काहीतरी वापरून. आणि जसं आता तुम्ही बघू शकता कसं हे दांडीमध्ये मजबूत आपण बनवलेलं टूल बसलेलं आहे, परफेक्ट, अगदी कोणताही खर्च न करता आणि वापरण्यासाठी किती चांगलं व्यवस्थित आपण याला वापरू शकतो. मी वापरून दाखवत आहे. पंखा बघा किती छान व्यवस्थित स्वच्छ होत आहे, जाळे कसे यामध्ये अडकत आहेत. विशेष म्हणजे ना हे साफ करत असताना बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण पंखा साफ करायला गेलो तर धूळ पूर्ण घरभर पसरते, इकडे तिकडे फरशीवरती पडते, पण या टूलने तसं होत नाही. यामध्येच ही धूळ राहते, जाळे यामध्येच अडकतात आणि खालची फरशी खराब होत नाही आणि दोन्ही साईडने विशेष म्हणजे पंखा पूर्णपणे स्वच्छ होतो. जसं आता तुम्ही बघू शकता पंखा फक्त आपल्याला पंख्यामध्ये हे टाकायचं आहे आणि इकडे तिकडे फिरवायचं आहे. दांडी किती लांब आहे त्यानुसार तुम्ही याला व्यवस्थित सोयीस्कर वापरू शकता. खुर्ची, टेबल असं काहीच घ्यायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला खालच्या दिशेने ओढायचं नाही, खालच्या दिशेने ओढलं तर पंख्याची पाती खाली होऊ शकते, त्यामुळे सरळच याला असं फिरवायचं फक्त त्यावरती. खूप छान पंखा साफ होतो, धूळ निघून जाते आणि हे टूल आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो. नक्की एकदा तुम्ही बनवा आणि कपडा घाण झाला तर धुवून परत यामध्ये लावू शकतो. तुम्हाला हे टूल कसं वाटलं पंखा साफ करण्यासाठी ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप छान अशा प्रकारे मी पूर्ण पंखा स्वच्छ करून घेत आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. पंख्याच्या पात्या पूर्णपणे स्वच्छ होत आहेत, धूळ निघत आहे दोन्ही साईडने. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना यामुळे मदत होईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला हे टूल कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील सांगा, म्हणजे लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.